चला तर मंडळी, आज इथे आपल्याला टोमॅटो राईस बघायचा आहे. नवरोबाच्या आवडीचा टोमॅटो राईस बघायचा आहे. चमचमीत असा, टेस्टी, दिसायला पण छान आणि चवीला पण एकदम मस्त लागणारा टोमॅटो राईस बनवायचा आहे. तर सगळ्यात अगोदर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि भरपूर असा कट केलेला टोमॅटो घेतलेला आहे. इथे मी धने आणि जिरेचं पूड पण टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि तर त्याला न पाणी घालता आपल्याला इथं पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये भरपूर असं तेल टाकायचं आहे. तेलाला कंजूसी नाही करायची. आणि ते आपल्याला खडे मसाले वापरायचे आहेत. लवंग, काळे मिरे, जिरे, परत दालचिनी आणि तमालपत्र 2-3 अशा प्रकारे इथे 4-5 खडे मसाले आपल्याला वापरायचे आहेत. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी सगळ्यात अगोदर ते खडे मसाले मध्ये टाकले तेलामध्ये आणि त्याला 2 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर आपल्याला इथे भरपूर असा टोमॅटो, त्यानंतर आपल्याला इथे उभ्या साईजमध्ये कट केलेला कांदा आणि बटाटा घ्यायचा आहे, म्हणजे आलू बारीक कट करून असं टाकायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आणि त्याला पण असं छान परतून घ्यायचं आहे सोनेरी कलर येईपर्यंत. मस्त असं एकदम 4-5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे ते. तर छान असं परतून घ्या तुम्ही त्याला, असं लगेच मध्ये कच्चं सोडू नका. मस्त असं छान तेलामध्ये सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतल्यानंतर आपल्याला इथे टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे जी आपण मिक्सर केलेली आहे. त्याचनंतर आपल्याला इथे ओल्या नारळाचा खीस टाकायचा आहे. मिक्सरला काढून किंवा खिसून पण घेऊ शकता तुम्ही ओल्या नारळाचा खीस. त्याला पण असं 2-3 मिनिटासाठी मी छान परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. मस्त असं बघू शकता तुम्ही, असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काही तुम्ही बघू शकता, मस्त तेल सुटलेलं आहे. इथे ओलं खोबर टाकल्यामुळे पण त्याला छान तेल सुटलेलं आहे. आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून मी आणखी 1 मिनिटासाठी परतून घेतलं आणि त्याला मी छान असं 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवलं त्यावर. कारण आपली भाजी त्यामधले टोमॅटो, आलू छान शिजले पाहिजेत त्याच्यासाठी. तिथे मस्त मी असं 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं होतं, काढून घेतलं. बघू शकता तुम्ही, खाली चिटकलेलं पण नाही आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर आपला मसाला मस्त शिजला आहे. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि गोडा मसाला, परत कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे, हळद. अशा प्रकारे आपल्याला इथे मसाले ॲड करून आणखीन 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे मसाले. आणि मसाले परतून झाल्यानंतर तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मस्त एकदम वास तर छान येत आहे. मी थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला, बघू शकता. त्यानंतर आपल्याला मी इथे तुकडा तांदूळ घेतलेले होते, तर जेणेकरून छान भात असं छान होईल, फुलून येईल. आणि ते मी भिजत ठेवले होते 15 मिनिटे. त्याप्रमाणे आपल्याला इथे मस्त टाकायचं आहे भात, त्यामध्ये तांदूळ आणि पाण्यासकटच टाकायचं आहे आपल्याला इथे. आणि बघू शकता तुम्ही, मस्त असं मी परतून घेत आहे, हलवून घेत आहे. सगळं मसाला एकजीव करून घेतलेला आहे आणि असं गदगद आवाज येत आहे, तुम्ही बघू शकता. त्याच नंतर आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे दुसरं. जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करा आणि आणखीन चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून मस्त त्याला सगळं एकजीव करून त्यावर कुकरचं झाकण लावून घ्या. आणि 1-2-3 शिट्टी, 3 शिट्टी भरपूर झाली. 3 शिट्टी होईपर्यंत आपल्याला कुकर चालू ठेवायचा आहे. 3 शिट्टी झाल्यानंतर बघू शकता तुम्ही, कुकर इथे थंड झालेलं आहे माझं आणि मी वाफ काढून घेतली. त्यानंतर झाकण काढल्या मस्त एकदम सुवास येत आहे खिचडीचा. गरमागरम तुम्ही सर्व करा, खावा. यासोबत मसाला पापड किंवा उडदाचं पापड जे तुम्ही खाऊ शकता. याचबरोबर तुम्ही रायता पण करून खाऊ शकता. तर मस्त अशी सोपी, साधी, सिंपल रेसिपी आहे. एकदम असं झटपट 15 मिनिटात बनणारी आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद. रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप साधी, सिंपल आहे. एकदम 15 मिनिटात बनणारी आहे. चवीला पण एकदम छान आहे. मुलांना बनवून द्या. थँक्यू.